हे राजा राजा जाऊ दे. बादलला घेऊन राजा निघाला आणि त्यापेक्षा सुपर हिट कामगिरी करणारा हा रोहित घाडेकर हिटमॅन ज्याला समजलं जातं. या क्षेत्रातला रणब ज्याच्याकडे ज्याच्याकडे पिकअप आहे, ज्याच्याकडे पॉवर आहे, ज्याच्याकडे क्षमता आहे, नाद करायचा नाही. या ठिकाणी किरण दादा रामपूर वाल्यांची जोडी. हे मथुर बघा मित्रांनो, छोटा मथुर चालला कसा बघा, जो मोठ्या राजाला घेऊन जातो आणि झेंड्याला वळसा मारून अचूक येतो असा मथुर आणि राजा. धामनाकांचा घरचा साथ येतो. मथुर आणि राजा नाद करायचा नाही. आला 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 जबरदस्त. वा पहिला पल्ला अप्रतिम गाठला जातोय. सडपातळ बांध्याचा हात सुरेश बोर्ड चेंडा मात्र चुकचुकवतोय, पण आता मात्र डोळ्याचं पातळ लावताना दोन जोडी यायला पाहिजे. गोळीकरांचा घरचा साथ देतोय. अप्रतिम पाहताना जोडी पाहतो आमोल दादा किंजकर आणि सर्व खेळा खुश. 21-67. तर नमस्कार मंडळी, शुभ दुपार. मी तुमचं स्वागत करतोय आपल्या या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे ओढ कोकणाची, आणि मी अनिकेत आंबरे. तर मंडळी, आत्ता मी चाललो आहे खरं तर सोनवड्यात. आमच्या इकडे बैलगाडा चिखली स्पर्धा आहेत, तर त्या ठिकाणी चाललो आहे. तर त्याच्यासाठी मी आणि तेजा दोघंच जणं जातो आहे. बाकीचे कोणीसुद्धा येत नाही आहे. सगळ्यांना विचारलं आम्ही, पण आम्ही दोघंच जणं जातो आहे. तर आज भरपूर दिवसांनी चिखली स्पर्धा पाहायला मिळणार आहेत आणि 2 गट आहेत. एक गावठी गट येणार आहे आणि एक घाटी गट येणार आहे. तर चला जाऊया आपण सोनवड्यात चिखली स्पर्धेच्या इथे. चला. तर मंडळी, आता आपण आलो आहे स्पर्धेच्या ठिकाणी. तर जाऊया आपण. तिथे मामा वगैरे आहेत, शैल्या मामा आहे आणि कोण कोण आहे, श्वेत वगैरे आहेत. तर त्यांना भेटूया जाऊन. तर चला चिखली स्पर्धेच्या इथे जाऊया. बघा मंडळी, बैलगाडा शर्यत तिथे बैल पळून आले. हाय. आता हे बघा, जिकडे बैलगाडा शर्यत असते ना त्या ठिकाणी मंडळी खरंच म्हणजे खूप अशी म्हणजे जत्रा भरते ना, जत्रा तशी जत्रा भरते एकदम. हे बघा, आता तुम्हाला बघायला मिळेल खरी जत्रा. ही बघा खरी जत्रा, स्पर्धेच्या इकडची खरी जत्रा आहे. कोणत्या प्रकारची कामगिरी होते, कारण आजचा दिवस कोणी विसरू शकणार नाही. सोनवड्याच्या या ऐतिहासिक मैदानावरती आपण पाहतोय राज्यस्तरीय चिखल नांगरणीचा महोत्सव संपन्न होत असताना उचरी मधली बारक्या आणि मोठ्याची जोडी. आता काय करशील बाबा, तुझं खरं कसं बाहेरचा खूप कमी पडतोय. सौरभ निघाला सैतानाला घेऊन, त्याच्या जोडीला एक सोन्या पण आहे. आता मात्र सौरभ जोरदार जोडी वाढवायला पाहिजे. परताच जबरदस्त झालाय, गतिमान व्हायला पाहिजे, वेग वाढायला पाहिजे, अपेक्षा आहे सर्वांनाच. बघूया जोडी काय करायचं. सोन्यानी सैतानाची जोडी येते. कुठं राहिला सौरभ. भारत आणि निशांची जोडी अप्रतिम पडणारी होती, पण जोडी अचानक थांबली का कळत नाही. आता मात्र परताने यशस्वी झालेलं आहे. कोपऱ्यामध्ये कशाला नेतो, येऊ दे सर. आली आली आली, जोडी जबरदस्त आली, पळते, चांगली पळते. बघूया या जातीचं कौशल्य आहे मित्रांनो. थांबलेली जोडी पुन्हा एकदा गतिमान करणं सोपं नाहीये. बघूया. 37-17. 37-17 चालणार नाही. ज्यानं मैदान ओपन करून दिले म्हणजे 1871 चा रेकॉर्ड सुजितदादा वेलेंच्या शंभू आणि बच्चानं केलेला आहे.
हा रेकॉर्ड आतापर्यंत बोरगाववाल्यांचा मोडीत काढण्याचं धाडस कोणालाच झालेलं नाहीये, पण विक्रम हे मोडीत काढण्यासाठीच असतात। आणि आता येतो या क्षेत्रातला निर्वाळचा सुपुत्र रोहित घाणेकर। हे तुफान रोहित घाणेकर, या तुफान आणि बादलची जोडी कशी पळवतो बघा। रोहित झेंडावर झेंड्यात जोडी जाते। जाणकारांचं म्हणणं येतं जोडीची सुट्टी करायला खूप वेळ गेला, विलंब झाला की जोडी पळण्यासाठी अनुकूल नसते। दादा सुट्टीसाठी, प्रमोद दादा जाधव सुट्टीसाठी, ही भेगरं आणली कुठून? अरे हाय काटवलीचा राकूस सर्जा ग्रुप काटवलीवाले, हा राकूस छोटा राकूस पळतोय। अपेक्षा होती उजव्या बाजूने पळायला येतो तो जयदेव धावनाकांचा धष्टपुष्ट असणारा राजा, पण स्वतः जयदेव दादा या ठिकाणी मथुरच बघा कशी राखण करताय। बघूया छोटासा मथुर जो डाव्या बाजूने पळणार आहे 10व्या क्रमांकावर, म्हणजे हे मैदान ज्यांनी लॉक केलंय ते शुभम सुर्वे संगमेश्वर वाले। 24-65 ला हे मैदान लॉक झालेलं आहे। हे मथुर बघा मित्रांनो, छोटा मथुर चालला कसा बघा, जो मोठ्या राजाला घेऊन जातो आणि झेंड्याला वळसा मारून अचूक येतो असा मथुर आणि राजा। धामनाकांचा घरचा साथ येतो, मथुर आणि राजा नाद करायचा नाही। आला 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 जबरदस्त, वा कडक कडक 20 एकदम 20-8 20.8 20.08 ला 20-08 म्हणजे जबरदस्त करामत करून दाखवलेली आहे। खतरनाक। या ठिकाणी स्टेज वरून म्हणत होते जोडी सोडायला एवढा वेळ होतोय, काय होणार, पण पळताना खरंच अप्रतिम पळाली जोडी। या जोडी सीमारेषेवर घ्यायची आहे, पुढची जोडी जत्रा जत्रा भरले जत्रा। होय। अरे बाबा झेंडू सगळे पाडील आणि कार्यकर्त्यांना काम करायला लावेल झाली होते, बाहेर होते सगळे। जोडी क्रमांक 38 येतो जवळे, जोडी उत्तम प्रकारची आहे। चाल जाऊ दे सुरे बाबा, सरळ जाऊ दे। या जोडीकडून बघूया काय करिश्मा करतोय। पहिला पल्ला अप्रतिम गाठला जातोय, सडपातळ बांध्याचा हात सुरेश बोर्ड, चेंडा मात्र चुकचुकवतोय, पण आता मात्र डोळ्याचं पातळ लावताना तोच जोडी यायला पाहिजे। गोळीकरांचा घरचा साथ मिळतोय, अप्रतिम पाहताना जोडी पाहतो आदलदादा किंजकर आणि सर्व खेमा खुश। 21-67 काटे की टक्कर व्हायला लागली, जबरदस्त चुरस व्हायला लागलेली आहे। आणि यानंतर जोडी पळणार आहे, या ठिकाणी अप्रतिम जोडी आहे। सरिता अशोक कदम नावानं धावणारी जोडी आहे। जोडीनं सुटायला वेळ घेतला, पण जोडी अतिशय जबरदस्त पळत होती, पण शेवटच्या जोड्यात जोडी अप्रतिम पळणारी जोडी पुन्हा एकदा बाद होती। जोडी सुटली, अप्रतिम जोडी सुटली, नांगऱ्याचं पण कौशल्य आहे। काय पहिला पल्ला मारलाय जबरदस्त, या ठिकाणी गरज करामत करतोय, अद्भुत करिश्मा करण्याच्या तयारीत आहे। पण जोडीची मोड चांगली झाली पाहिजे, परतान चांगलं झालं पाहिजे। कोपऱ्यामध्ये कशाला गेला, जबरदस्त जोडी पळाली होती। पहिला पल्ला तर अप्रतिम, घडी कोपऱ्यामध्ये गेला, चाकरमान्यांनी शोधला बाबा। आधी जोडी आली, अंतिम रेषेकडे जोडी प्रस्थान करते, अंतिम रेषेकडे येते। हॅलो, अजून 7 गावठी जोड्या राहून आहेत, 7 गावठी जोड्या पळायच्या आहेत। पंचाला जर ही जोडी घराकडे घेऊन निघाली तर पुढच्या घाटी जोड्या पळणार कशा? काय हे करा, चला 41 नंबरची जोडी होत्या। वरदान प्रसन्न रामपूर, किरण दादा कदमांची पुन्हा एकदा जोडी येते। राजाच्या जोडीला असणार आहे तो बादल, एक जबरदस्त जोडी। अमोल दादा त्यांना मदतीचा हात देतोय। निश्चितच या ठिकाणी आपण पाहतो किरण दादा स्वतः बैलाची सुट्टी करण्यासाठी
रोहित घाणेकर ही जोडी पळवणार आहे. हे राजा राजा दादे बादलला घेऊन राजा निघाला आणि त्यापेक्षा सुपर हिट कामगिरी करणारा हा रोहित घाणेकर हिटमॅन ज्याला समजलं जातं. या क्षेत्रातला रनअप ज्याच्याकडे चांगला आहे, ज्याच्याकडे पिकअप आहे, ज्याच्याकडे पॉवर आहे, ज्याच्याकडे क्षमता आहे, नाद करायचा नाही. या ठिकाणी किरण दादा रामपूर वाल्यांची जोडी 15 सेकंद काय झालं 19-58 दरे या जोडी मालकांसाठी आणि रोहित घाणेकर साठी कडकडीत टाळ्या होऊ द्या. स्वराज गुरव आरवली पुन्हा एकदा आव्हान स्वीकारायला येतो. मित्रांनो, हे क्षेत्राच असं आहे, किती मोठा विक्रम होऊ द्या, हा विक्रम मोडण्यासाठी, हा विक्रम तोडण्यासाठी आणि या नंबराच्या पुढे धावण्यासाठी अत्यंत चुरशीची जोडी येते. मी प्रशंसा करतोय तो पांढऱ्या दादा गुरवची, ज्यांची जोडी येते स्वतःचा या ठिकाणी मुन्ना गुरव ज्यांचा सुपुत्र पळवणारा अप्रतिम जोडी आहे. स्वराज गुरव आरोली नावानं धावणारी. दुखापतग्रस्त असणारा पांढऱ्या दादा सर्वांना मदतीचा हात देतो. आता मदतीचा हात देतोय प्रकाश दादा बांडे, भाई दादा स्वतः. हो बॅनर वरती ढकलून देतोय भाई दादाला. म्हणजे काय बघूया, अप्रतिम जोडी आहे. 6 दिवसांपूर्वीच मुन्नाच्या पायाला मोठी जखम झाली. चल जाऊ दे. वा 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 घरचा साथ. किती डोक्यानं पळवतोय जोडी, कारण पावलापेक्षा डोक्यानं, संयमी डोक्यानं जोडी पळवणं गरजेचं आहे. मुन्ना गतिमान व्हायला पाहिजे. चल या ठिकाणी निघाली बघा स्वराज गुरव आरोली नावाला धावणारी जोडी. अप्रतिम पळती आहे. सोन्याचं पारणं, डोळ्याचं पारणं फिटला भेटतं तो जोडी सीमारेषेवर आहे. बघूया 21-52 म्हणजे जोडी नंबरात असणार आहे. आता मात्र अनेकांना गाशा गुंडाळायला लागलेला आहे. 24-23-22 असणारे आता ढूस व्हायला लागले, कारण स्पर्धा अत्यंत चुरशीची होऊ लागली आहे. 43 जोडी क्रमांक वाघजाई प्रसन्न. झेंडेवाले जरा बाजूला, झेंडेवासून जरा बाजूला राहायचंय. झेंडेवाले हॅलो, गावठी गटवाले आपले सन्मान चिन्ह स्वीकारण्यासाठी यायचं. आजच्या सुंदर आयोजकांनी प्रत्येक जोडी मालकाला या ठिकाणी या स्पर्धेचं मित्रांनो खास वैशिष्ट्य असणार आहे. आपण निकामी हाताने घरी जाणार नाही, तर या स्पर्धेच्या सदैव आठवणी आपल्या हृदयामध्ये कोरल्या जातील. इतकं उत्तम नियोजन आणि प्रत्येक शेतकरी बांधवाचा इथं मान सन्मान चिन्ह देऊन केला जाणार आहे. काजू आणि पांडू शिवनेतला मोहितेंचा येतोय. काजू आणि पांडूची जोडी बघूया. काजू काय करणार, पांडूला कसा घेऊन जाणार बघूया. जोडी मात्र अप्रतिम आहे. आता काजू झाला बाजू. खऱ्या अर्थानं पांडू एका बाजूलाच राहिला, पण 18-71चा रेकॉर्ड आतापर्यंत कोणी मोडीत काढलाच नाही. आतापर्यंत 18-71चा रेकॉर्ड मोडीत काढलाच नाही. आता येतोय ओंकार घाणेकर. जोडी पळवणार आहे रामचंद्र साळवी कडवईवाल्यांचा सोने आणि सुंदर. सुंदर वा 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 गतिमान जोडी झालेली आहे. ओंकार घाणेकरचा नाद करायचा नाही. हा नांगरी जबरदस्त आहे, तावाचा आहे. गुलाल किंग ज्याला समजलं जातं. बघूया काय करतो. दोन्ही बैल जबरदस्त आहे. खूप वेळ गेला ओंकार. गाडी आपली बोलणार नाही. जाऊदे जोडी कल्पेश जोरात जाऊदे. जोडी जबरदस्त आहे, वेगाची जोडी आहे. बघूया आज कल्पेश काय करतो. साळवीची जोडी आहे, अतिशय वेगवान जोडी आहे. वाकडा तुकडा काय जातो, वाकडा तुकडा काय जातो, कर सरळ आणि येऊ दे आता शंभू आणि सोन्याला. नाद काय करायचा, शंभू सोन्याची जोडी आहे. साळवींचा घरचा साथ पडतोय. अजून गतिमान व्हायला पाहिजे, एवढ्या धीम्या गतीनं चालणार नाही.
का थांबला का थांबला 27-36 निघाले सौरभ सोलकर सरळ जाऊ दे सरळ कर सरळ कर सरळ कर दोन्ही ब्लॅक टायगर आहे अतिशय जबरदस्त देखणी बैल आहे या बैलांकडून खूप साऱ्या अपेक्षा असणार आहेत शेवटच्या झेंड्यामध्ये जोडी गेली कल्पेश बडंबे पाली मंडवाले आवाजात बुलेटचा पॉवरफुल बुलेट आहे बघतोय आपण बैलाची तयारी बघा मित्रांनो पळण्याचा ढंग बघा पुन्हा पडतोय पुन्हा तुला आज उठावत लागेल या ठिकाणी समीर मध्ये वाट पाहतात समजतं घ्या वा नाद करायचा त्याला पुढचं काही दिसलंच नाही 20-21 20-21